वाचलं का लगेच? हो. वाचलं ना? हो. बर ठीक आहे. मग मला सांगा. हॅलो सर. हा हॅलो. हा गुड इव्हनिंग. बर मला सांगायचं मग व्हॉट इज कंडक्शन आपलं व्हॅलन्स बँड. Valence band. The highest energy. The higher energy. Energy is occupied by outermost electron of atom called valence bond. The highest energy band. Which energy is occupied by. इथं can be म्हणायचं नाही, should be म्हणायचं नाही बरं का इथं. Which occupied by outermost orbital electrons of atom is called valence band. Okay, what is conduction band? Energy band which is higher than the valence band and which can be occupied by electrons of valence band. Electrons from valence band. From तिथून येतात ना ते. हा from. बरोबर, म्हणजे अगोदर नसतात, तिथून येतात ते. बर ठीक आहे. पण म्हणताना असं म्हणायचं रे, the highest energy band than the valence band. Valence band पेक्षा highest energy चा band. Which energies can be occupied by electrons from valence band. From म्हणायचं बरं का, electrons from valence band. Okay, what is forbidden energy gap? The gap between the energies, valency bond and conduction bond. Energy gap किंवा energy difference between limiting energies of valence band and conduction band is called forbidden energy gap or energy band gap. बर ठीक आहे. What is Fermi energy level? The energy level which lies. Fermi energy level. The energy level which lies between valence band. मला आवाज काय येणार आहे तुमचा? थांबा एक मिनिट. पाटील सर. हॅलो. मुलांचा आवाज काय येणार मला? तुम्ही आवाज कमी केलाय का तिथे? Level which lies between valence bond and conduction band. बरोबर. Which energy gained by the electrons by valence bond. हा. Band. बर का, हॅलो, तू सांगितलेली डेफिनेशन बरोबर आहे, पण कसं असतं तुला सांगू का, फर्मी एनर्जी लेवल मध्ये कधी कधी इलेक्ट्रॉन्स असतात, कधी कधी पॉझिटिव्ह होल्स पण असतात. आता पॉझिटिव्ह होल्स आपण अजून बघितलेलं नाही, पण कधी कधी पॉझिटिव्ह होल्स पण असतात बरं का त्या एनर्जी लेवलला. मग ते एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर बघितल्यानंतर तुम्हाला सांगणार होतो, पण आता इथं आलं ओघानं म्हणून फर्मी. तर चार्ज कॅरियर्स म्हणायचं. काय म्हणायचं? चार्ज कॅरियर्स. हा, इलेक्ट्रॉनच्या ऐवजी काय म्हणायचं? चार्ज कॅरियर्स. हा, तर आता मी कसं म्हणतोय बघा, ए एनर्जी लेवल present in between valence band and conduction band can occupied by the charge carriers from valence band. Charge carriers from valence band. इलेक्ट्रॉन पण म्हणू नका, कारण कधी कधी होल पण असतात, म्हणून चार्ज कॅरियर्स म्हणूया बरं का. इथं तेवढं दुरुस्ती करा, चार्ज कॅरियर्स म्हणा तिथं. ओके बर. Define 1 electron volt energy. Define
1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी, 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी म्हणजे काय? किती आहेत हो विद्यार्थी? आहेत का आज? सगळे आहेत वाटत. सांगा लवकर. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी म्हणजे काय किंवा डिफाईन करा. काल सांगितलं की मी मराठीत सांगितलं 2-3 वेळा, इंग्लिश मधून 1 वेळा सांगितलं. सोपं असते पण तुम्ही लक्ष देत नाही, लक्ष देत नाही. बोला. नाही. एनर्जी गेन्ड बाय इलेक्ट्रॉन हा वेन म्हणजे ज्यावेळेस पोटेन्शियल डिफरन्स 1 व्होल्ट कमी ओव्हर कमी. बरोबर बरोबर. पण असं सांगायचं बघ, मराठीत जरी सांगायचं झालं तरी इलेक्ट्रिक फील्ड मधल्या 2 पॉइंट मध्ये 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स जर असेल तर त्यातून त्या हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल इलेक्ट्रॉनला डिस्प्लेस करण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला म्हणायचं 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी. समजलं का? हो. हा. तर बघा, the energy required to displace the electron between 2 points in electric field having potential difference 1 volt is called 1 electron volt energy किंवा is called 1 electron volt. बघा परत एकदा सांगतोय. The energy required to displace the electron between 2 points in electric field having 1 volt potential difference. काय काय सांगायचं लक्षात आलं का? is called 1 electron volt. समजलं का रे? हो. हा बर. आता मला सांगा, what is SI unit of energy? जूल. जूल. हा असं झटकन आलं पाहिजे. मग what is the relation between 1 electron volt and 1 joule and joule? 1 electron volt is equal to 1.6 into 10 raised to minus 19 joule. जूल. बरोबर. काय सोपं असतंय बघा. वर्क इक्वल टू Q into V. एनर्जी म्हणजेच वर्क आणि वर्क म्हणजेच एनर्जी. इलेक्ट्रिक फील्ड मधल्या V एवढ्या पोटेन्शियल डिफरन्सच्या 2 पॉइंट मधून Q एवढा चार्ज डिस्प्लेस करण्यासाठी लागणारी एनर्जी हे बघा मी लिहिली. युनिट चार्ज डिस्प्लेस करताना V एवढी एनर्जी लागते. V म्हणजे पोटेन्शियल, त्यालाच म्हणतो पोटेन्शियल. इलेक्ट्रिक फील्ड मधल्या पॉइंट पासून 1 चार्ज डिस्प्लेस करण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजे पोटेन्शियल. आलंय लक्षात आलं का? हो. आणि त्याला चार्ज किती नेलाय? Q. 1 च्या ऐवजी Q नेला, मग किती एनर्जी? तर QV. आणि मग इथं मी टाकणार आहे बघा, हे बघा इथं मी टाकणार आहे इलेक्ट्रॉनचा चार्ज आणि इथं पोटेन्शियल डिफरन्स. त्यातला इलेक्ट्रॉनचा चार्ज माहित आहे तुम्हाला 1.6 इंटू 10 raised to minus 19 कुलोम इंटू पोटेन्शियल डिफरन्स किती घ्यायचा 2 पॉइंट मधला? आपण मगाशी म्हटलं की डेफिनेशन मध्ये 1 व्होल्ट. 1 व्होल्ट. शाबास, 1 व्होल्ट. मग 1.6 इंटू 10 raised to minus 19 1 जार तेच राहील 1.6 इंटू 10 raised to minus 19 1K आणि इथं कुलॉम व्होल्ट. आणि कुलॉम व्होल्ट म्हणजे जूल. 1.6 इंटू 10 टू मायनस 19 जूल झाले बघा. इकडं इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजेच 1.6 इंटू 10 रेस टू मायनस 19 जूल. किंवा हेच उलट लिहिलं तर 1 जूल इक्वल टू 1 अपॉन 1.6 इंटू 10 रेस टू मायनस 19 इलेक्ट्रॉन व्होल्ट.
असं लिहिलं तरी चालतं. म्हणजे इथं लक्षात ठेवा, तुम्हाला इलेक्ट्रॉन व्होल्टचं ज्यूल मध्ये करायचं असेल, मनातल्या मनात म्हणायचं तर 1.6 इंटू 10⁻⁻19 न मल्टिप्लाय करायचं. आणि जर तुम्हाला ज्यूलचं इलेक्ट्रॉन व्होल्ट करायचं असेल तर 1.6 इंटू 10⁻⁻19 न डिवाइड करायचं. काय करायचं? डिवाइड करायचं. हा, हे लक्षात ठेवा बरं का. जरा उलट वाटतं इथं आकडा मोठा असल्यामुळं, पण हेच सत्य आहे बरं का. हा, आता काय पुढचं आर्टिकल मला वाचून सांगा. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक काय म्हणायचं त्याला? इंट्रिन्सिक. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. सर ब्लर दिसतंय. काय दिसत? आता या सेमीकंडक्टरच्या बँड थेअरी संदर्भात आपण चर्चा केली मागच्या आर्टिकल मध्ये. आता सेमीकंडक्टर आपण तयार करायला निघालोय बरं का, आपल्याला पाहिजे तशा प्रॉपर्टीचे. पण त्या अगोदर बघायचं आपल्याला त्याच्या असणाऱ्या प्रॉपर्टीचे सेमीकंडक्टर, त्यालाच म्हणतात इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. कसं असतं, एखादा सेमीकंडक्टर, मग इलेमेंटल फॉर्म मधलाच घेऊया आपण, जर त्याच्या प्युअर फॉर्म मध्ये घेतला. कसल्या फॉर्म मध्ये घ्यायचा आहे? प्युअर फॉर्म मध्ये. प्युअर, अजिबात दुसरा कुठलाही घुसखोर ॲटम त्यात नसला पाहिजे. अशा पद्धतीचा सेमीकंडक्टर घेतला तर त्याला म्हणायचं इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, किंवा त्याला तुम्ही म्हणा प्युअर सेमीकंडक्टर. नाही शब्द लक्षात राहिला, इंट्रिन्सिक. प्युअर सेमीकंडक्टर तरी म्हणता येईल का? नाही म्हणता येईल का? आणि मग ही डेफिनेशनच झाली बरं का. म्हणजेच the semiconductor which is in its pure form is called intrinsic semiconductor. आता असे दोन वापरतो आपण इलेमेंटल फॉर्म मधले, एक सिलिकॉन आणि त्यानंतर जर्मेनियम. आता सर्वसाधारणपणे यांची रचना कशी असते ते बघूया अगोदर. हे टेट्राव्हॅलंट आहेत. कसले आहेत ते? टेट्राव्हॅलंट. टेट्राव्हॅलंट म्हणजे याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये साधारणतः 4 इलेक्ट्रॉन असतात. किती इलेक्ट्रॉन असतात? 4. त्यातला सिलिकॉन, मग सिलिकॉन बघितलं की परवा, काय त्याचं कॉन्फिगरेशन बघा. सिलिकॉनचं कॉन्फिगरेशन काय होईल बघा. सिलिकॉनचं कॉन्फिगरेशन 1s2. अगोदर ॲटॉमिक नंबर सांगा मला. 14. आणि जर्मेनियमचा? 14. मी लिहिल्यावर सांगताय रे. जर्मेनियमचा? 32. बरोबर 32. ठीक आहे. आता मग सिलिकॉनचं बघूया आपण कॉन्फिगरेशन. मला सांगा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. 1s2, त्यानंतर 2s2, बरोबर 2p6, 2p6, 3s2, 3s2. थांबा, झालं का बघा. 6 2 8 2 10 2 12. अजून 2 राहिले. अजून 2 राहिले. हा, 3p2 बरोबर. म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 4 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या ऑर्बिट मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून त्याला म्हणतो आपण टेट्राव्हॅलंट. आणि मग ह्या टेट्राव्हॅलंट मध्ये जे 4 इलेक्ट्रॉन आहेत आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये, ते बॉन्डिंग करताना शेअर केले जातात. म्हणजे कोव्हॅलंट बॉन्डिंग होत. म्हणजे सिलिकॉनचा एक ॲटम, पुन्हा सिलिकॉनचा दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला, अशा पद्धतीनं सबस्टन्स आपण घेतला, सिलिकॉनचा सबस्टन्स घेतला असेल तर इन्फायनाइट ॲटम्स त्यामध्ये असतात. निदान बाबा आपण 1 डेसिमीटर क्यूब एवढा जर व्हॉल्यूम घेतला तर त्यात किती ॲटम असतात रे? 1 डेसिमीटर क्यूब. ॲव्होगॅड्रो नंबर. बरोबर बरोबर, मला तेच पाहिजे होतं. लगेच ॲव्होगॅड्रो आठवलं पाहिजे. 6.023 इंटू 10⁻23 ॲटम्स, एवढे ॲटम्स त्यामध्ये असतात. आणि मग यामध्ये एनर्जी सुद्धा कशी काढली जाते बघा. एनर्जी सुद्धा कशी काढली जाते, या असणाऱ्या
आउटरमोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन मुळे समजा हीट एनर्जीच्या स्वरूपात ही एनर्जी त्या ॲटम्स मध्ये स्टोअर झाली असेल आणि मग त्या सबस्टन्सचं टेम्परेचर जर टी असेल, ऍब्सोल्यूट टेम्परेचर बरं का, ऍब्सोल्यूट म्हणजे केल्विन मधलं, केल्विन मधलं टेम्परेचर जर कॅपिटल टी असेल तर या इलेक्ट्रॉन गेन केलेली थर्मल एनर्जी, या इलेक्ट्रॉननी गेन केलेली थर्मल एनर्जी किती असते बघा, एनर्जी इक्वल टू केटी एवढी असते. किती असते? केटी एवढी असते. आणि ते थर्मल एनर्जी असते बरं का, म्हणजे व्हायब्रेशनच्या स्वरूपात असते. हीट एनर्जी म्हणजे काय, थर्मल एनर्जी म्हणजे काय, तर सॉलिड असेल तर व्हायब्रेटिंग कायनेटिक एनर्जी possessed by the atoms or molecules of or particles of that substance. पण ते जर लिक्विड आणि गॅस असेल, तुम्हाला कित्येक वेळा सांगितलंय पण पोरं विसरतात. ते हीट एनर्जी म्हटलं की त्यांना वाटतं काहीतरी असं आहे की जे उचलून आपण त्या सबस्टन्स मध्ये कप्प्यात ठेवलं जात. नाही, हीट एनर्जी म्हणजे दुसरं तिसरं काय नाही. सॉलिड असेल तर व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी, लिक्विड आणि गॅस असेल तर व्हायब्रेशन पण असतात, रोटेशन पण असतात आणि मायग्रेशन पण असतात. तिन्ही पण असतात लिक्विड आणि गॅस मध्ये. म्हणजे कायनेटिक हीट एनर्जी ऑफ द लिक्विड और गॅस इज नथिंग बट द कायनेटिक एनर्जी बिहेव बाय इट्स पार्टिकल्स किंवा मॉलिक्युल्स इन द फॉर्म ऑफ व्हायब्रेशनल, रोटेशनल अँड मायग्रेशनल कायनेटिक एनर्जी. समजलं का? अशा पद्धतीनं कायनेटिक एनर्जी. मग व्हायब्रेशन मध्ये दोन प्रकारची एनर्जी असतात. व्हायब्रेशन मध्ये दोन प्रकारच्या, ऑसिलेटरी मोशन म्हटलं की दोन प्रकारचे एनर्जी. एक त्याला म्हणतात कायनेटिक एनर्जी, व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी, आणि दुसरं त्याला म्हणतात व्हायब्रेशनल पोटेन्शियल एनर्जी. असते का नाही? झाले की नाही तुम्हाला? बघा इकडं एक बॉडी आहे, ही मेन पोझिशन आहे बॉडीची. इथून आपण ती बॉडी डिस्टर्ब केली म्हटलं, एम एवढ्या माचची बॉडी बरं का, डिस्टर्ब केली म्हटलं की ह्या दोन पॉइंटच्या बिटवीन, म्हणजेच ह्या दोन पॉइंटना म्हणायचं एक्स्ट्रीम पॉइंट. कसले पॉइंट म्हणायचं? एक्स्ट्रीम पॉइंट. ही बॉडी अशी असोलेट होते, व्हायब्रेट होते. आणि मग असोलेट होत असताना ती बॉडी या एंडला, समजा बी हा एक्स्ट्रीम पॉइंट घेतला तर त्या एंडला ती बॉडी जाते, फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी थांबते, वेलॉसिटी कमी होत जाते, इथं वेलॉसिटी 0 होते, पण लगेच माघारी येते. अशा पद्धतीनं एखादी बॉडी रेस्टला आहे पण लगेच ती वर्क परफॉर्म करणार आहे. म्हणजे त्यात कसली एनर्जी स्टोअर असते? पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी. आणि वेलॉसिटी परत वाढत जाते, पुन्हा इथं येताना कमी होते, पुन्हा इथं 0 होते, पुन्हा इकडे वाढत जाते. ज्या अर्थी वेलॉसिटी आहे त्या अर्थी कसली एनर्जी आहे? कायनेटिक एनर्जी. अशा दोन एनर्जी आहेत. आणि मग लॉ ऑफ इक्विपार्टिशन म्हणून एक आहे, तुम्हाला झालाय की नाही केमिस्ट्रीत मला माहित नाही. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी असं केमिस्ट्रीमध्ये एक लॉ आहे. आणि तो लॉ काय सांगतो माहित आहे का? प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला, डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे एनर्जी घेण्याचे मार्ग, डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे एनर्जी घेण्याचे मार्ग. आणि मग प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला एनर्जी किती असते? तर 1/2 kT. किती असते? 1/2 kT. 1/2 kT. जसं आपण म्हणतो ना कायनेटिक एनर्जी 1/2 mv², तसं प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला हीट एनर्जी किती? तर 1/2 kT. मग किती पण डिग्री ऑफ फ्रीडम असू द्या, डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे एखादी सिस्टीम जर तुम्ही घेतली, एनक्लोज केली, तर त्या सिस्टीमनं किती मार्गाने एनर्जी घेऊ द्या. मग ते ट्रान्सलेशनरी मोशन असेल तर 3 डिग्री ऑफ फ्रीडम, एक्स ऍक्सिसच्या अलॉंग, वाय ऍक्सिसच्या अलॉंग, झेड ऍक्सिसच्या अलॉंग मोशन होऊ शकते. मग 3 डिग्री ऑफ फ्रीडम झाले. त्यानंतर रोटेट होऊ शकतात. ती रोटेशन पण समजा एक्स ऍक्सिसच्या अलॉंग हा पार्टिकल असेल तर तो वायच्या अलॉंग रोटेट होऊ शकतो किंवा झेडच्या अलॉंग पण रोटेट होऊ शकतो. अशा पद्धतीनं 2 डिग्री ऑफ फ्रीडम झाले, 7 डिग्री ऑफ फ्रीडम. आणि व्हायब्रेशनचे 2 डिग्री ऑफ फ्रीडम. व्हायब्रेशनचे आत्ताच सांगितलं तुम्हाला 2, एक कायनेटिक आणि एक पोटेन्शियल.
म्हणजे झाले 9 डिग्री ऑफ फ्रीडम. आपलं किती झाले पहिले 3 आणि 2 5 आणि 2 7 डिग्री ऑफ फ्रीडम झाली. 7 आलं लक्षात. डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय तिकडे केमिस्ट्री मध्ये असतं. तर लॉ ऑफ इक्विपार्टिशन म्हणतो एनर्जी बिहेव बाय द मॉलिक्युल्स ऑफ द सिस्टीम इज always equally distributed among all the degrees of freedom. Each degree of freedom behave energy 1/2 kBT where K is Boltzmann constant. Boltzmann सायंटिस्ट न दिलेला कॉन्स्टंट आहे बरं का, म्हणून त्याला बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट म्हणतात. बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. ए इकडचं दिसतंय का? इकडचं दिसतंय मुलांनो? हो दिसतंय. इकडची घ्या एक मावशी. पुन्हा धूळ उडली म्हणजे खोकायला लागेल मला. तिकडच घ्या तोपर्यंत बरं का. बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट म्हणायचं. काय म्हणायचं याला? बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. आता बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट किती असतो माहित आहे का? हो. किती? 1.3 बरोबर. 1.38 आहे बरं का. 1.38 हा इंटू 10⁻⁻23 मायनस नाही बाळांनो. -23 मायनस हा बरोबर -20 -23 आणि युनिट काय? युनिट जूल पर केल्विन. जूल पर केल्विन. बरोबर. शाबास. माहिती आहे की तुम्हाला रे केमिस्ट्री सगळं झालंय केमिस्ट्रीला. बरोबर नाही फिजिक्स पहिल्या धड्यात. पहिल्या धड्यात. बर. आणि मग 1/2 kT एवढी एनर्जी प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला असते. मग आपल्या इथं सॉलिडचा विचार करतोय आपण. सॉलिडला डिग्री ऑफ फ्रीडम फक्त व्हायब्रेशनल मोशन म्हणजे किती डिग्री ऑफ फ्रीडम? 2. कारण मायग्रेशनल मोशन नाही. कारण सॉलिडचे मॉलिक्युल काय इकडे एक्स ऍक्सिसच्या लॉंग, वाय ऍक्सिसच्या लॉंग, झेड ऍक्सिसच्या लॉंग जातात का? नाहीच जात. अरे सॉलिडचे मॉलिक्युल आहेत घट्ट असतात. डेफिनेट व्हॉल्यूम डेफिनेट शेप. अरे येते का लक्षात? हो. बर. रोटेट पण होत नाहीत. हा तर ते इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतात ते नव्हे बरं का. ॲटमच निघून जात किंवा मॉलिक्युल निघून इकडे तिकडे असा रोटेट होतो का? नाही. मग राहिलं काय? जास्तीत जास्त स्वतःच्या जागेभोवती काय करणार तो? असोलेटरी मोशन घेणार. आणि असोलेटरी मोशन 2 प्रकारचे. एक कायनेटिक असोलेटरी आणि दुसरी पोटेन्शियल असोलेटरी एनर्जी. आणि मग एका डिग्री ऑफ फ्रीडमला 1/2 kBT. मग 2 ला किती झाले रे? 1. बरोबर. एकाला कायनेटिक एनर्जी काय असोलेटरी कायनेटिक एनर्जीला 1/2 kBT. केबी म्हणजेच बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट बरं का. केबी म्हणायची सवय लागली मला. केबीटी. आणि मग दुसऱ्या पोटेन्शियलला 1/2 kBT. किती झाली एकूण? 1 kT झाली का? 1 kT. अशा पद्धतीनं एवढी एनर्जी ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स या ऍटमच्या माध्यमातून गेन करत असतात. एवढी एनर्जी गेन करत असतात बरं का. आणि मग अशा पद्धतीनं आपण काय घेतोय? हा सेमी कंडक्टर घेतलाय इंट्रिन्सिक स्वरूपात प्युअर फॉर्म मध्ये घेतलाय. आता याचं स्ट्रक्चर कसं आहे बघा. साधारणतः स्ट्रक्चर मग असे सिलिकॉन एकत्र आले. कसं हा खडू कसा बनलाय? कॅल्शियम सल्फेट. कॅल्शियमचा 1 सल्फरचा 1 आणि ऑक्सिजन 4 एक मॉलिक्युल झाला म्हणजे एक पार्टिकल झाला. आणि मग असे पार्टिकल एकत्र येऊन हा सबस्टन्स तयार झाला का नाही? तसं सिलिकॉनचा सबस्टन्स तयार झालाय. आता हा सिलिकॉनचा सबस्टन्स कसा तयार होतो बघा. एक सिलिकॉनचा ॲटम जर घेतला आपण इथं एक सिलिकॉनचा ॲटम तर सर्वसाधारणपणे टेट्राहेड्रॉन शेप तयार होईल. कसला? टेट्राहेड्रॉन. अशा पद्धतीनं खालच्या बाजूला इथं एक अलीकडे आहेत बरं का हे. आणि पलीकडच्या बाजूला 120चा अँगल असतो बरोबर. हा पलीकडे आहे बरं का. पलीकडे सिलिकॉनच्या पण पलीकडे आहे. अशा पद्धतीनं हे 3 सिलिकॉन हे बघा जरा बारीक करतो. हा सिलिकॉन 3 झाले. आणि अजून एक चौथा वरच्या बाजूला हा सिलिकॉन. आणि मग अशा पद्धतीनं हे तिघ आणि तिघांच्या बरोबर मध्ये हा आपण घेतलेला सिलिकॉन आतमध्ये बरं का. हा जो टेट्राहेड्रॉन तयार झालाय
त्याच्या बरोबर सेंटरला हा आपला सिलिकॉन, आणि मग हा जो सिलिकॉन असतो तो हा सिलिकॉन शेजारच्या चौघाबरोबर अशा पद्धतीनं कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो. म्हणजे हा सिलिकॉन ह्याचे आउटरमोस्ट 4 इलेक्ट्रॉन आहेत, हा सिलिकॉन त्यालाही आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, हा सिलिकॉन त्यालाही आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, आणि हा आपला मधला इकडचा एक राहिला, हा यालाही 4 आहेत, आणि हा आपला मधला काय करतो माहितीये का, अशा पद्धतीनं चौघांना पण एक एक इलेक्ट्रॉन देतो. मग ह्या वरच्या सिलिकॉनचा एक आणि आपल्या ह्या मधल्या सिलिकॉनचा एक, इथं झाले बघा 2 इलेक्ट्रॉन. पुन्हा इकडच्या सिलिकॉनचा एक आणि मधल्या सिलिकॉनचा एक, हे झाले बघा 2 इलेक्ट्रॉन. हा इथं आहे, हे झाले बघा 2 इलेक्ट्रॉन. त्यानंतर याचा एक आणि याचा एक, ह्यांचं झालं बघा या ठिकाणी बॉन्डिंग 2 इलेक्ट्रॉन, इथे एक आहे, आणि मग ह्याचे आणि एक आणि ह्याचा एक, मधल्याचा एक, अशा पद्धतीनं बघा हा जो मधला सिलिकॉन आहे की नाही, मधला सिलिकॉन, हा मधला सिलिकॉन प्रत्येक शेजारच्या चौघांना आउटरमोस्ट ऑर्बिटर मधले 4 इलेक्ट्रॉन शेअर करतो, देत नाही बरं का, शेअर करतो, आणि ते पण एक एक इलेक्ट्रॉन ह्याच्याशी शेअर करतात, आणि अशा पद्धतीनं हे कोव्हॅलंट बॉन्डिंग तयार होतं. कसलं बॉन्डिंग तयार होतं, कोव्हॅलंट. आणि याचा पार्टिकल जर बघितला तर तो टेट्राहेड्रॉन शेपचा असतो, टेट्राहेड्रॉन शेपचा. आता अगदी 0 केल्विन टेम्परेचर असेल, 0 केल्विन म्हणजे ऍब्सोल्यूट 0 म्हणायचं त्याला, ऍब्सोल्यूट 0 म्हणजे काय, तर 0 केल्विन असं जर टेम्परेचर असेल तर या टेम्परेचरला बघा, या टेम्परेचरला कुठल्याही सबस्टन्स मध्ये स्टोअर असणारी हीट एनर्जी 0 असते. म्हणजे त्या टेम्परेचरला त्या सबस्टन्सचे जे पार्टिकल असतात ते पार्टिकल कुठल्याच पद्धतीची मोशन बिहेव करत नाहीत, अगदी रेस्टला असतात. पण 0 केल्विनच्या जर तुम्ही वर आला, म्हणजेच -273 डिग्री सेल्सिअसच्या वर आला की मग मात्र ते ऍटम्स किंवा पार्टिकल्स किंवा मॉलिक्युल्स हे एनर्जी बिहेव करतात. मग सॉलिड असतील तर व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी बिहेव करतात. अशा पद्धतीनं नंतर बघू की आपण लेक्चर झाल्यावर. अशा पद्धतीनं 0 केल्विनलाच फक्त यांच्यामध्ये असणारे जे बॉन्डिंग तयार झाले की नाही, हे बॉन्डिंग ह्यातलं कुठलंच बॉन्डिंग ब्रेक होत नाही, कारण कुठलाही ऍटम त्या टेम्परेचरला व्हायब्रेशनच्या स्थितीत नसतो. त्यामुळं परफेक्ट बॉन्डिंग असतं, कुठलंच बॉन्डिंग ब्रेक होत नाही. पण आपण नॉर्मल टेम्परेचरचा विचार केला, नॉर्मल टेम्परेचरचा जर विचार केला तर त्या टेम्परेचरला मात्र ही जी बॉन्डिंग तयार झाली की नाही, 1 2 3 4 5 6 7 8 बॉन्डिंग तयार झालेत, 8. ह्या बॉन्डिंग मधला एखादा बॉन्डिंग वीक असतो, तो त्या टेम्परेचरला ब्रेक होतो, आणि ब्रेक झाल्यानंतर समजा हितला हा बॉन्ड जरा वीक आहे, त्यामुळं तो ब्रेक झाला त्या टेम्परेचरला. वीक बॉन्डिंग म्हणजे तिथं असणाऱ्या शेअर झालेल्या इलेक्ट्रॉनची मुळातच एनर्जी जास्त असते बरं का, आणि मग त्या इलेक्ट्रॉनला जरा बाहेरून हीट एनर्जी मिळाली की तो लगेच हायर एनर्जीचा होतो, आणि मग तो इथं राहत नाही, मग स्वतःची जागा ठेवतो, इथं स्वतःची एम्प्टी जागा ठेवतो, आणि तो इलेक्ट्रॉन फ्री होतो. हे बघा फ्री इलेक्ट्रॉन झाला बघा, हा फ्री इलेक्ट्रॉन, फ्री इलेक्ट्रॉन. पण अशांची संख्या फार कमी असते बरं का, ह्या सेमी कंडक्टर मध्ये फार कमी असते. जसं कंडक्टर मध्ये आपण बघितलं की नाही, नॉर्मल टेम्परेचरला भरपूर फ्री इलेक्ट्रॉन, सगळे आउटरमोस्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन फ्रीच असतात, इकडे तिकडे रॅन्डमली मूव्ह होत असतात. पण इथं तसं नाही, कुठं 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 वीक बॉन्डिंग जर झालं असेल तर तेवढंच एखादं बॉन्डिंग, कोव्हॅलंट बॉन्डिंग ब्रेक होतं, आणि त्यातला एखादा इलेक्ट्रॉन अशा पद्धतीनं, म्हणजे एवढ्या ऍटम मध्ये एखादा, काय काय ठिकाणी होत पण नाही, अशा पद्धतीनं हा इलेक्ट्रॉन फ्री झाला बघा. आणि मग ह्या फ्री इलेक्ट्रॉनचा उपयोग आपण इलेक्ट्रिसिटीच्या कंडक्शन साठी करतो, म्हणून त्या इलेक्ट्रॉनला म्हणायचं कंडक्शन इलेक्ट्रॉन. लक्षात आलं का, लक्षात येते का बाळांनो? हा. आता बघा,
आता इथं जी एमटी स्पेस राहिली की नाही, एमटी स्पेस, या एमटी स्पेसला लाईट गेली का काय? हा, या एमटी स्पेसला इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता असते. इलेक्ट्रॉन तो घेऊ शकतो, ऍक्सेप्ट करू शकतो, तात्पुरत्या स्वरूपात असेल किंवा परमनंट स्वरूपात असेल. तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो, कारण इलेक्ट्रॉनचीच मोकळी जागा आहे. मग इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. इलेक्ट्रॉनचा चार्ज कसला रे? निगेटिव्ह. मग त्याला ऍक्सेप्ट करणारा कोण असला पाहिजे? पॉझिटिव्ह. ऍक्च्युली नसतं बरं का पॉझिटिव्ह, पण सांगतोय तुम्हाला. मग ह्याला म्हणायचं पॉझिटिव्ह, आणि एम्प्टी स्पेस आहे म्हणून होल म्हणायचं. ह्याला म्हणायचं पॉझिटिव्ह होल. पॉझिटिव्ह होल. अशा पद्धतीनं हा इलेक्ट्रॉन बाहेर पडतो आणि स्वतःच्या चार्ज एवढी पॉझिटिव्हिटी या ठिकाणी त्या चौघांच्या मध्ये, चौघ नाही 5 जण, हे शेजारचे चौघेन आपला हा एक, यांच्यामध्ये अशी पॉझिटिव्हिटी निर्माण करून तो बाहेर पडतो. अशा पद्धतीनं या ठिकाणी कंडक्शन होत असताना अशा पद्धतीची इलेक्ट्रॉन होल पेअर तयार होते. काय तयार होते? इलेक्ट्रॉन होल पेअर तयार होते. आणि त्या इलेक्ट्रॉन होल पेअरच्या माध्यमातून हा सेमीकंडक्टर, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर थोडंफार कंडक्शन करू शकतो. इलेक्ट्रिसिटीचं थोडंफार कंडक्शन करू शकतो. जास्त नाही. कंडक्टर एवढं नाही, कंडक्टर पेक्षा कितीतरी कमी, पण इन्सुलेटर पेक्षा जरा जास्त. अशा पद्धतीनं तो कंडक्शन करतो. कशाच्या माध्यमातून? कशाच्या प्रोडक्शन मधून? पॉझिटिव्ह होल पेअर. हा, इलेक्ट्रॉन होल पेअर. काय म्हणायचं त्याला? इलेक्ट्रॉन होल पेअर. इलेक्ट्रॉन होल पेअर म्हणायचं. अशी पेअर तयार करतो आणि तो कंडक्शन करतो. इलेक्ट्रिसिटीचं थोडंफार कंडक्शन करतो. अशा पद्धतीनं मग ह्यातले अशा एखाद्या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये आपण बॉन्डचं नेचर बघूया की. बॉन्डचं नेचर समजा मी 0 केल्विन, तुम्ही सांगायचं बरं का आता, 0 केल्विनला मी हा सेमीकंडक्टर घेतला म्हणजे हा इलेक्ट्रॉन असणार आहे का? फ्री इलेक्ट्रॉन असणार आहे का? नाही. तो बॉन्ड मध्ये असणार आहे. बॉन्ड मध्ये फ्री नसणार आहे रे. फ्री नसणार आहे, बॉन्ड मध्ये आहे. आता सांगा मला नेचर ऑफ व्हॅलन्स बँड अँड नेचर ऑफ कंडक्शन बँड. व्हॅलन्स बँड पार्शियली किंवा कम्प्लिटली फिल. तुझा आवाज येत नाही बाळा, जरा तुझ्या मोबाईलचा आवाज वाढव की. एकदम काहीतरी बारीक बोलल्यासारखं. हॅलो. हा, अजून वाढव जरा. आता थोडं वाढव घे. नाही, बारीकच येतोय. 100. बर, हा बोल बघू. कम्प्लिटली फिल व्हॅलन्स. बरोबर, शाबास. आता सध्या हे बघा, व्हॅलन्स बँडची स्थिती कशी आहे तर कम्प्लिटली फिल्ड. आणि कंडक्शन बँड कसा आहे रे? एम्प्टी. बरोबर, कम्प्लिटली एम्प्टी कंडक्शन बँड आहे. अशी स्थिती आहे. पण समजा मी नॉर्मल टेम्परेचरला घेतलं, नॉर्मल एनटी म्हणतो, नॉर्मल टेम्परेचरला समजा हा बॉन्ड ब्रेक झाला आणि मग या ठिकाणी इलेक्ट्रॉन होल पेअर तयार झाली. आता एक लक्षात घ्या, हा इलेक्ट्रॉन फ्री असतो म्हणजे ह्या 5 जणांच्या अंडर बॉदरेशनच असतो बरं का. तो या 5 जणांच्या इन्फ्लुएन्स खाली असतो. फ्री म्हणजे त्याला पार मोकळा सोडला नाही. सबस्टन्स मधून बाहेर जाऊन विट्यातनं सगळ्या गल्ली बोळातून लॉकडाऊनचं फिरून येऊन पुन्हा इथं बसायला तेवढा रिकामा नाही तो. त्या 5 जणांच्या अंडर इन्फ्लुएन्स असतो, पण त्याची एनर्जी कंडक्शन बँड मध्ये जाते. मग आता स्थिती सांगा बघू बरं. पार्शियली फिल. कोण? व्हॅलन्स बँड पार्शियली फिल्ड. आणि कंडक्शन बँड एम्प्टी. और मग ह्यातला इलेक्ट्रॉन तुम्ही काढला, तो पार्शियल फिल्ड केला का नाही, म्हणजे ह्यातले काढले का नाही इलेक्ट्रॉन, गेले कुठं?
कंडक्शन बँड मध्ये. कंडक्शन बँड मध्ये. बरोबर. या ठिकाणी स्वतःचा होल माग ठेवून, होल मी पोकळ असं गोल दाखवतोय बरं का, आणि इलेक्ट्रॉन डॉट न दाखवतोय, आणि मग स्वतःचा होल माग ठेवून हा इलेक्ट्रॉन गेला बघा कंडक्शन बँड मध्ये. अजून एखादा दाखवतो, हा गेला बघा कंडक्शन बँड मध्ये. त्यानंतर अजून एखादा दाखवतो, इथं होल तयार करून हा गेला बघा कंडक्शन बँड मध्ये. अशा पद्धतीनं काही कोव्हॅलंट बॉन्ड्स हे ब्रेक होतात आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स स्वतःचा होल व्हॅलन्स बँड मध्ये ठेवून कंडक्शन बँड मध्ये जातात आणि मग ते इलेक्ट्रिसिटीच्या कंडक्शन मध्ये वापरले जातात. आता ह्यांचं कंडक्शन कसं होतं बघा, कंडक्शन कसं होतं बघा. त्यासाठी मी काय करतो, एक इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर घेतलाय सिलिकॉन किंवा जर्मेनियमचा. हे त्याचे ऍटम्स आहेत. यातल्या काही ऍटमला फ्री इलेक्ट्रॉन आहे. हे बघा काही ऍटम्स मध्ये, ऍटम्स म्हणजे ऍटम्स नव्हे, मगाशी सांगितलेलं टेट्राहेड्रॉन, त्यांच्यातले काही इलेक्ट्रॉनच फ्री आहेत बरं का. त्या मेटल सारखे काय प्रत्येकी 1 किंवा प्रत्येकी 2 किंवा प्रत्येकी 3 असं काय फ्री नसतात. एखादा कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झालाय, आता आपण ह्याच्या अक्रॉस इलेक्ट्रिक फील्ड लावलं, म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स बॅटरीनं अप्लाय केला. केल्याबरोबर काय होतं बघा, इथं पॉझिटिव्ह आहे, हा इलेक्ट्रॉन लगेच पॉझिटिव्ह ऍक्सेप्ट करतो. माग काय राहिलं रे इथं, होल. होल राहिला का याचा. या इलेक्ट्रॉनला या पॉझिटिव्ह, हा बोला बोला, हा या इलेक्ट्रॉनला पॉझिटिव्ह ऍक्सेप्ट केलं बॅटरीच्या. बॅटरीचा पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेट सिंकर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि बॅटरीचा निगेटिव्ह म्हणजे ग्रेट सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. लक्षात आलं का. आता ह्या इलेक्ट्रॉनला इथं ऍक्सेप्ट केलं पॉझिटिव्ह बॅटरीच्या, त्याचा एक एम्प्टी स्पेस राहिला. लगेच मागून समजा हा इलेक्ट्रॉन तिथं आला, त्याने ही जागा घेतली, ह्या इलेक्ट्रॉनची एम्प्टी स्पेस राहिले का होल. त्याचबरोबर आता हा इलेक्ट्रॉन, इथला इलेक्ट्रॉन समजा इथं आला, तो इलेक्ट्रॉन इथं आल्याबरोबर त्याची एम्प्टी स्पेस इथं राहिली. आता काय दिसलं रे तुम्हाला, या ठिकाणी तुम्हाला असं दिसून आलं की इलेक्ट्रॉन या इलेक्ट्रिक फील्डच्या विरोधात, इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शन मध्ये, इलेक्ट्रिक फील्डच्या विरोधात म्हणजेच बॅटरीच्या पॉझिटिव्ह कडे जसे मूव्ह होतात तसा हा होल कुठं मूव्ह होत गेला रे, निगेटिव्ह कडे. हा बघा इथून हा असाच निगेटिव्ह कडे गेला आणि मग तो होल निगेटिव्हला ऍक्सेप्ट होतो. ऍक्सेप्ट म्हणजे कसा, निगेटिव्ह इज सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन, निगेटिव्ह न दिलेला इलेक्ट्रॉन इथं याला, म्हणजे होल कुठे गेला, घेतला निगेटिव्ह न खाल्ला. अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉन्स आर ऍक्सेप्टेड बाय द पॉझिटिव्ह अँड होल्स आर ऍक्सेप्टेड बाय द निगेटिव्ह. दॅट इज electrons are moving in the opposite direction of electric field and holes are moving in the direction of electric field. Actually माझ्याकडे लक्ष आहे का बघा तुमचं, ऍक्च्युअली होल मूव्ह होत नाही. ऍक्च्युअली काय सांगितलं, होल मूव्ह होत नाही. हा मूव्ह होत नाही. नाही ती एम्प्टी स्पेस आहे रे त्या बॉन्डिंग मधली. तो काय बॉन्डिंग काय हे ऍटम्स घेऊन येतात का इकडं, हे एम्प्टी स्पेस इकडं नाही, परंतु इलेक्ट्रॉनच्या मोशन मुळे होल पण मूव्ह झाला असं आपण आता इथून पुढे समजायचं आहे. आणि ह्या होलचीच डायरेक्शन आपण करंट दाखवण्यासाठी घेतो. करंट आय झाला बघा सेटअप या सेमीकंडक्टर मधून. अशा पद्धतीनं by donating electron to the positive terminal of the battery cell, the conduction by the intrinsic semiconductor starts, and at the time of conduction that accepted electron produces its empty hole, positive hole behind it. Like this, conduction starts with production of pair of इलेक्ट्रॉन होल. कशाची पेअर तयार होऊन कंडक्शन सुरुवात होते, इलेक्ट्रॉन होल पेअर तयार होऊन कंडक्शन सुरुवात होते. मग ही मोशन कुठं असेल बघा,
इलेक्ट्रॉनची मोशन कुठं असेल रे, कुठल्या बँड मध्ये? इथले इलेक्ट्रॉन वापरलेत का कंडक्शन साठी? नाही. मग कुठले वापरलेत? कंडक्शन बँड मध्ये. बरोबर. म्हणजे मोशन ऑफ इलेक्ट्रॉन इज इन कंडक्शन बँड. होल कुठं आहेत? व्हॅलेन्स मोशन इलेक्ट्रॉनची मोशन कंडक्शन बँड मध्ये आणि होलची मोशन व्हॅलन्स बँड मध्ये. ऍक्च्युअल होल मूव्ह होत नाही हे मनातल्या मनात ठेवायचं. आता आपण समजायचं जेवढे इलेक्ट्रॉन तिकडे जातात तेवढे होल मागे जातात. आणि म्हणून अशा पद्धतीनं इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर starts its conduction at the time of conduction of electric current. The motion of free electron is in conduction band and motion of free hole म्हणतोय बरं का, होल फ्री नसतो पण म्हणतोय मी. Motion of free hole is in valence band. Motion of hole is in the direction of electric field, externally applied electric field, and motion of electron is in the opposite direction of that electric field. अशा पद्धतीनं हा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर करंट प्रोड्यूस करतो किंवा कंडक्शन स्टार्ट करतो. समजलं का? त्या इलेक्ट्रॉनला त्या हीट एनर्जी मुळे, थर्मल हेजिटेशन मुळे, थर्मल ऍजिटेशन म्हणायचं, थर्मल ऍजिटेशन म्हणजे थरथरणे असं. त्या ॲटमच्या थर्मल ऍजिटेशन मुळे बॉन्ड ब्रेक होतात. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची बरं का, यात तुमच्या पुस्तकात दिलेलं नाही पण लक्षात ठेवा. ज्यावेळी हे इलेक्ट्रॉन अशा पद्धतीनं पॉझिटिव्ह कडे पळायला सुरुवात करतात ह्या वीक बॉन्डिंग मधले, त्यावेळी ते मध्ये एखादा दुसरा कोव्हॅलंट बॉन्डिंग मधला इलेक्ट्रॉन आले तर त्याच्यावर पण जाऊन धडकतात. आणि धडकल्यानंतर सफिशियंट एनर्जी त्या इलेक्ट्रॉनला सुद्धा त्यांनी जर सप्लाय केली तर तिथलं बॉन्डिंग पण ब्रेक होत. समजा इथं बॉन्डिंग आहे, इथं मी इलेक्ट्रॉन दाखवलेलं नाही, बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन आहे. हा मागचा जो फ्री इलेक्ट्रॉन आहे तो थर्मल ऍजिटेशन मुळे फ्री झालाय, हा पळत आला आणि याच्यावर धडकला तर इथं आणखी एक इलेक्ट्रॉन होल पेअर तयार होते, आणखी एक इलेक्ट्रॉन होल पेअर तयार होते. अशा पद्धतीनं charge carriers are produces in the collision of that free electrons on certain covalent bonds. आता सगळेच काय ब्रेक होत नाही बरं का, नाही तर तुम्ही म्हणाल मग सगळेच ब्रेक झाले आणि इलेक्ट्रॉन नाही. कंडक्टर एवढे इलेक्ट्रॉन फ्री याच्यामध्ये नसतात. असे काही बॉन्ड ब्रेक होतात या इलेक्ट्रॉनच्या कोलिजन मुळे. असे काही इलेक्ट्रॉन ब्रेक होत, आपलं बॉन्ड ब्रेक होतात आणि मग फ्री इलेक्ट्रॉनची संख्या थोडीशी वाढते, होलची पण संख्या वाढते आणि मग हे कंडक्शन स्टार्ट होतं. आता यात आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन त्याला NE म्हणतो, पर युनिट व्हॉल्यूम. या सबस्टन्सच्या युनिट व्हॉल्यूमचा तुकडा जर बाजूला घेतला, या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा युनिट व्हॉल्यूमचा तुकडा बाजूला घेतला, यामध्ये जर असणाऱ्या फ्री इलेक्ट्रॉनची संख्या NE असेल आणि त्या सबस्टन्स मध्ये तयार झालेल्या होलची संख्या NH असेल युनिट व्हॉल्यूम मध्येच बरं का, युनिट व्हॉल्यूम मध्ये, म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम, नंबर ऑफ होल्स पर युनिट व्हॉल्यूम, ह्यांच्यामध्ये काय रिलेशन राहील रे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये? बरोबर सेमच असतात. कारण असताना सुद्धा कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होऊन आलाय म्हणजे स्वतःची एम्प्टी स्पेस तिथं पॉझिटिव्ह ठेवलेली आहे, म्हणजे जे एक इलेक्ट्रॉन झालाय तिथं एक होल आहे. आता तो येऊन पळत एखाद्या दुसऱ्या कोव्हॅलंट बॉन्डवर धडकला, त्याला पण फ्री केला, पण तो फ्री होताना त्यानं पण स्वतःची एम्प्टी स्पेस ठेवली. म्हणजे जेवढे होल्स तेवढे इलेक्ट्रॉन्स, म्हणजे इलेक्ट्रॉन आणि होल दोघही कॅरियर्स आहेत. फक्त मेजॉरिटी चार्ज कॅरियर कोणाला म्हणता येणार नाही, दोघही समान असतात. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. समजला का रे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर? हो नक्की, काय अडचण नाही? समजलंय. हा, जाऊ का पुढे मग? एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरला जाऊ का? हा हा ठीक आहे. आता बघायचं आपल्याला सगळ्यात महत्वाचा
इंट्रेन्सिक सुद्धा वापरत नाहीत बरं का, हा सुद्धा वापरत नाहीत. कुठं त्याला थर्मल ॲजिटेशन द्या, त्यानंतर पुन्हा त्याची बॉन्डिंग ब्रेक करा आणि मग एखादा इलेक्ट्रॉन होल पेअर तयार होणार, तो एखाद्यावर जाऊन धडकणार, तिथं आणखी थोडेसे तयार होणार आणि तेवढेच कंडक्शनसाठी वापरले जाणार. म्हणून इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर सुद्धा वापरला जात नाही. आणि मग त्यासाठी स्पेशली डिझाईन करतात एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर. कसले? एक्सट्रिन्सिक. कसले सेमीकंडक्टर? एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. बघा आता काय होतं, आजकालचे जर डिव्हाइस आपण बघितले, डिव्हाइस सेमीकंडक्टरचे, मग तो डायोड असेल, ट्रान्झिस्टर असेल, आयसी असतील, हे जे तयार करण्यासाठी इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर लागतो का? 100% लागतो. पण नुसत्या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरचं कंडक्शन बघितलं तर ते आपल्या हातात नसतं. मला कंडक्शन जास्त पाहिजे म्हणून चालत नाही, मला कंडक्शन कमी पाहिजे म्हणून पण चालत नाही. इंट्रिन्सिक मध्ये असा बदल करता येत नाही. पण इंट्रिन्सिक मध्ये जर तुम्ही बाहेरचे इम्प्युरिटी ऍटम, ते पण कुठले, कुणाचे? एका सॅटिस्फॅक्टरी इलेमेंटचेच, जर तुम्ही असे घुसखोर त्यात टाकले, म्हणजेच इम्प्युरिटी ऍटम्स जर ऍड केले, तर मग मात्र आपल्याला चार्ज कॅरियरची संख्या वाढवता येते. त्याला म्हणायचं इम्प्युअर सेमीकंडक्टर किंवा एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. हे लक्षात आलं का? होय. तर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता इम्प्युअर ऍटम ऍड करण्याची मग तुमची केमिकल पद्धत असू द्या, काही केमिकल मध्ये बुडवायचे किंवा फिजिकली त्याच्यावर मारा करायचा त्या बाहेरच्या दुसऱ्या एखाद्या इलेमेंटच्या ऍटमचा, आणि मग ते ऍड करायचे त्याच्यामध्ये. असं कुठलीही प्रोसेस असू द्या, त्या प्रोसेसला डोपिंग म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? डोपिंग. डोपिंग डोपिंग म्हणजे थोडक्यात घुसखोरच रे. डोपिंग चाचणी करतात का नाही एखाद्या खेळाडूची डोपिंग चाचणी. हा, मग त्या डोपिंग चाचणीत काय करतात माहितीये का? रक्तात काय खेळाडू काय करतात, आपलं थोडस समजा तंदुरुस्ती कमी असेल तर असं काहीतरी उत्तेजक द्रव घ्यायचं, आणि उत्तेजक द्रव घेतला की मग रक्त सळसळतं आणि मग खेळ चांगला होतो. पण तो चुकीचा खेळ आहे बरं का, तो चुकीचा खेळ आहे. तुझ्या नॅचरल क्षमतेनं तू खेळायचास. आणि मग त्या खेळाडूची डोपिंग चाचणी करतात, म्हणजे रक्तात काही उत्तेजक द्रव आहेत का बघतात, म्हणजेच इम्प्युरिटी काय आहेत का बघतात. तसं इथं सुद्धा एक इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर घ्यायचा आहे आणि त्यात इम्प्युरिटी ऍड करायच्या आहेत. झाला बघा एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर. पण कुठल्या पण इम्प्युरिटी उचलायच्या आणि ऍड करायच्या नाहीत, नाही माती उचलून घालाल त्यात. तसं नाही, सॅटिस्फॅक्टरी स्वरूपाच्या इलेमेंटलाच त्यामध्ये ऍड केलं जातं. आणि मग अशा पद्धतीनं कंडक्टिव्हिटी तुम्हाला पाहिजे तेवढी ठेवली जाते, एकदम हाय तरी किंवा एकदम लो तरी किंवा मीडियम तरी. अशा पद्धतीनं कंडक्टिव्हिटी आपल्याला पाहिजे तशी बदलता येते या डोपिंग प्रोसेसना. त्यापैकी ज्याच्यात डोपिंग करायचं आहे त्याला म्हणायचं होस्ट. होस्ट मग तो कोण असणार आहे? तर होस्ट म्हणून इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. कोण असणार आहे? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर असणार आहे. आणि ज्याचं डोपिंग करायचं आहे, म्हणजे ज्याची इम्प्युरिटी ऍड करायची आहे, त्याला म्हणायचं डोपॅन्ट. डोपॅन्ट. मग आता प्रोसेस बघा, या तिन्हींचे डेफिनेशन सांगतो तुम्हाला. डोपिंग म्हणजे काय? दी प्रोसेस इन विच सर्टेन satisfactory impurity of elements are added into intrinsic semiconductor is called doping. म्हटलं का मनातल्या मनात? मी आठवतोय म्हणून थांबलो नाही. म्हटलं का मनातल्या मनात? हा. प्रोसेस इन विच
impurity atoms are added into intrinsic semiconductor. Satisfactory impurity atoms are added into intrinsic semiconductor is called doping. त्याला डोपिंग असं म्हणायचं. आता होस्ट कोणाला म्हणायचं? The intrinsic semiconductor in which you are going to add the impurities is called host. The intrinsic semiconductor in which you are going to add the impurities is called host. मग सिलिकॉनला किंवा जर्मेनियमला मगाशी बघितलं का नाही आपण, त्याला वापरायचं होस्ट म्हणून. होस्ट म्हणजे यजमान रे, आणि डोपॅन्ट म्हणजे पाहुणा. यजमान म्हणजे ज्याच्या घरी पाहुणा आलाय तो यजमान, आणि जो आलाय तो पाहुणा. आलंय लक्षात? आणि मग डोपॅन्टची डेफिनेशन काय? The impurities which are added into host, they are called dopants. They are called dopants. हे 1-2-3 डेफिनेशन लक्षात ठेवा. आता कशा ऍड करायच्या, तर ऍड करताना सुद्धा त्याचा विचार करायचा आहे बरं का. म्हणजे डोपिंग करताना सुद्धा विचार करायचा आहे. उगाच कुठल्या तरी कशात तरी डोपिंग करायचं नाही. मग आता कुणाचं डोपिंग करायचं आहे बघूया आता. मग हा एक इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मी घेतला. या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये सगळे सिलिकॉन आहेत. आता मी ते मगासारखं स्ट्रक्चर काढत नाही बरं का, उगाच 4 इकडे 4 काढतो. नाहीतर म्हणणार टेट्राहेड्रॉन कुठं झाला. मला काय आता टेट्राहेड्रॉन करायचं नाही, मला फक्त समजावून द्यायचं आहे. आणि मग हा सिलिकॉन, ह्याच्यात बॉन्डिंग, ह्या दोघात बॉन्डिंग, ह्या दोघात बॉन्डिंग, ह्या दोघात बॉन्डिंग, एक इलेक्ट्रॉन शेअर केला, एक इलेक्ट्रॉन शेअर केला, एक इलेक्ट्रॉन शेअर केला, एक इलेक्ट्रॉन शेअर केला. वाटल्यास अजून जरा काढतो. इथे एक सिलिकॉन आहे, इथे एक सिलिकॉन आहे, त्याचबरोबर इथे एक सिलिकॉन आहे, त्याचबरोबर इथे एक सिलिकॉन आहे. आणि मग हे पण बॉन्ड आहेत, एक इलेक्ट्रॉन हे करून हे बॉन्ड आहेत, हे बॉन्डिंग आहे. त्याचबरोबर ह्यांच्यामध्ये बॉन्डिंग आहे, या दोघांच्या मध्ये बॉन्डिंग आहे, एक इलेक्ट्रॉन शेअर करून हे दोघांच्या मध्ये बॉन्डिंग आहे, ह्या दोघांच्या मध्ये बॉन्डिंग आहे, ह्या दोघांच्या मध्ये बॉन्डिंग आहे. आता तुम्ही म्हणणार ह्यानं 2च इलेक्ट्रॉन राहिलेले 2 कुठे आहेत त्याचे? त्याने इकडे अजून बॉन्डिंग केलेलं असेल, इकडे ह्यानं केलं असेल, ह्यानं इकडे केलं असेल, ह्यानं इकडे अजून केलं असेल, इकडे केलं असेल, इकडे केलं असेल, इकडे केलं असेल. अशा पद्धतीनं हा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मी घेतला. आता ह्याच्यात मी डोपिंग करणार आहे. ह्याला दुसरं अजून एक नाव आहे बरं का, होस्ट पण म्हणतात, आणि त्याला सबस्ट्रेट पण म्हणतात. सबस्ट्रेट काय म्हणतात? दुसरा शब्द होस्टलाच दुसरा शब्द सबस्ट्रेट म्हणून मी हा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर घेतलाय. आता होतं काय बघा, ह्यात मी आता एक इम्प्युरिटी टाकली. आता टाकताना पण कुठली टाकायची हे ठरवायचं. पहिल्यांदा मला सांगा, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरची व्हॅलन्सी कुठली आहे? कुठली आहे व्हॅलन्सी? 4. टेट्राव्हॅलंट. बरोबर. मग तुम्ही 2 प्रकारचेच एलिमेंट त्यात टाकू शकता. एक ट्रायव्हॅलंट तरी टाकू शकता, ट्रायव्हॅलंट तरी टाकू शकता, किंवा पेंटाव्हॅलंट तरी टाकू शकता. दुसरे कुठले तुम्हाला टाकता येणार नाहीत. एक तर ट्रायव्हॅलंट. मग ट्रायव्हॅलंट मध्ये तुम्ही बघता बोरॉन आहे, अल्युमिनियम आहे, इंडियम आहे. ट्रायव्हॅलंट मध्ये बोरॉन, अल्युमिनियम, इंडियम यासारखे इलेमेंटचे ॲटम्स त्यात टाकू शकता. किंवा पेंटाव्हॅलंट टाकायचे असतील तर फॉस्फरस आहे, आर्सेनिक आहे, अँटीमनी आहे. फॉस्फरस पी, अँटीमनी एस बी, आणि कुठला सांगितलं तुम्हाला? आर्सेनिक. आर्सेनिक. अशा पद्धतीनं हे पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी. ह्या टेट्राव्हॅलंट मध्ये म्हणजे सिलिकॉन किंवा जर्मेनियम मध्ये टाकायचे. आलं लक्षात? बाकी कुठल्या टाकायच्या नाहीत. मग आता समजा तुम्ही यातला ट्रायव्हॅलंट टाकला, इथं ट्रायव्हॅलंट आला बघा, इथं ट्रायव्हॅलंट आला. कुठला आला? समजा मी बोरॉन टाकलाय,
आला का ट्रायव्हॅलंट. आता हा स्वतः ट्रायव्हॅलंट आहे आणि मग ट्रायव्हॅलंट म्हणजे 3च इलेक्ट्रॉन. मग तो काय करतो, ह्याला एक देतो, ह्याला एक देतो, ह्याला एक देतो, ह्याला द्यायला त्याला राहतच नाही. राहतच नाही म्हणजे इथं काय तयार होते होईल रे, लोन पेअर. अरे एम्प्टी स्पेस. एकच इलेक्ट्रॉन, एकच दिला इथं, इकडे एक दिला, इकडे एक दिला, 2 झाले, इथं एक दिला, 3 झाले आणि याला द्यायला राहतच नाही. इलेक्ट्रॉन राहत नाही पण बॉन्डिंग तयार होतं आणि मग एक एम्प्टी स्पेस राहते. ह्याला म्हणायचं काय म्हणतोय आपण, याला पॉझिटिव्ह होल. बरोबर. अशा पद्धतीनं पॉझिटिव्ह होल राहतो. म्हणजे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर 2 प्रकारचे करता येतील. कधी कधी असा होल राहतो आणि समजा मी या डोपिंग मध्ये मी पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी वापरली. कुठली तर समजा मी फॉस्फरस वापरला. फॉस्फरस तर काय होईल बघा, फॉस्फरस जवळ किती इलेक्ट्रॉन आहेत आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये? 5. आता मग हा 5 चौघांना 4 दिले त्यानं, चौघांना 4 दिले, 5वा द्यायला जवळच नाही कोण. हा सिलिकॉन लांब आहे, हा पण लांब आहे, हा लांब आहे, इकडचा पण लांब आहे, इकडचा पण लांब आहे. मग हे चौघेच फक्त त्याच्या जवळ आहेत. टेट्राहेड्रॉन मध्ये येतात बरं का. नाहीतर तुम्ही म्हणाल लांब कशाचं, इकडच्या बाजूला तुम्ही असा दाखवलं नाही, असा शेप असतो का त्याचा? नाही, टेट्राहेड्रॉन शेप आहे मगाशी दाखवलेला. त्यामुळं एक बोरॉन जर घेतला किंवा फॉस्फरस जर घेतला तर त्याच्या बाजूला जवळ किती असतात तर 4च सिलिकॉन असतात. किती असतात? 4च. मग चौघांना 4 दिले, चौघांच्या खांद्यावर बसला. आता एक इलेक्ट्रॉन कोणाला द्यायचा, मग तो देता येत नाही म्हणून तो राहतो फ्री. हे बघा फ्री इलेक्ट्रॉन राहिला बघा इथं, फ्री इलेक्ट्रॉन राहिला बघा. अशा पद्धतीनं प्रत्येक इम्प्युरिटी पाठीमाग एक होल किंवा प्रत्येक इम्प्युरिटी पाठीमाग एक फ्री इलेक्ट्रॉन राहतो. राहिला का फ्री इलेक्ट्रॉन? आता याचा अर्थ असा घ्यायचा नाही बरं का, तो फ्री इलेक्ट्रॉन मेटल सारखा कुठेही पळायला मोकळा असतो असा अर्थ घ्यायचा नाही. माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं? झोपेत आहे का कोण? मी काय सांगतोय का? हा जो इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन मेटल सारखा आतल्या सबस्टन्स मध्ये सुद्धा फ्रीली इकडं तिकडं रॅन्डमली पळायला मोकळा असतो असं नव्हे. या हे 4 सिलिकॉन आणि एक फॉस्फरस या 5 जणांच्या अंडर बॉदरेशन तो असतो, पण तो असतो फ्री म्हणजे हायर एनर्जीचा. त्याला जरा जरी किंचित एनर्जी मिळाली तरी तो कंडक्शन साठी वापरता येतो. म्हणजे या टेट्राव्हॅलंट इम्प्युरिटी मध्ये म्हणजे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये, इंट्रिन्सिक सबस्ट्रेट मध्ये जर आपण ट्रायव्हॅलंट आणि पेंटाव्हॅलंट 2 प्रकारचे इम्प्युरिटी ऍड करत असेल तर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे 2 प्रकार पडले. किती प्रकार पडतील? 2. मग समजा मी ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली तर पॉझिटिव्ह होलची संख्या वाढते, फ्री इलेक्ट्रॉन त्यात नसतोच सुरुवातीला बरं का, सुरुवातीला म्हणतोय. फ्री इलेक्ट्रॉन नसतोच त्यात नॉर्मल टेम्परेचरला. मग नुसतेच पॉझिटिव्ह होल आणि त्यामुळं त्या सबस्टन्सची इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी वाढते. म्हणजे तो पॉझिटिव्ह सबस्टन्स होतो असं गृहीत धरायचं नाही बरं का. नाहीतर पोरं म्हणणार बरं झालं पॉझिटिव्ह निगेटिव्ह कशाला बॅटरी एवढ्या महागड्या विकत घ्यायच्या, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेमीकंडक्टर घेतली की झाली की बॅटरी तयार. नाही, पॉझिटिव्हिटी वाढते, पॉझिटिव्ह होत नाही तो. अशा पद्धतीनं इफ यू डोप्ड trivalent impurities in the intrinsic semiconductor, at that time you will have production of positive hole per each impurity. मग तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर जास्त डोपिंग करा आणि नॉर्मल पाहिजे असेल तर नॉर्मल डोपिंग करा. आता नॉर्मल डोपिंग कसं असतं बघा, त्याला पीपीएम म्हणतात, पार्ट पर मिलियन. काय रे उच्चार याचा करा मग माझ्या समोर एकदा. पार्ट पर मिलियन. म्हणजे एक इम्प्युरिटी 1 मिलियन ऍटम पाठीमाग. म्हणजे सिलिकॉनचे 1 मिलियन म्हणजे किती रे?
10⁻⁴ किती? का मिलियन बिलियन माहित नाही का रे? नाही, मिलियन म्हणजे 10⁻⁻⁶. सॉरी 10⁻⁻⁶ 6. आणि 6. बिलियन हा बरोबर. आणि बिलियन म्हणजे 10⁻12 बिलियन, पण आपल्याला मिलियन पाहिजे. मग सर्वसाधारणपणे 10⁻⁶ एवढ्या ॲटम पाठीमाग सिलिकॉनच्या एक इम्प्युरिटी ॲटम टाकायचं. किती? एक. त्याला म्हणायचं पार्ट पर मिलियन आणि याला म्हणायचं नॉर्मल डोपिंग. If you doped the dopant impurities in the substrate, intrinsic semiconductor substrate, in the ratio part per million, then it is called normal doping. त्याला नॉर्मल डोपिंग म्हणायचं. नॉर्मल केलं तुम्ही आणि मग अशा पद्धतीनं नॉर्मल डोपिंग केलं की ते ट्रायव्हॅलंट जर इम्प्युरिटी ऍड केली तर प्रत्येक इम्प्युरिटी पाठीमागे एक पॉझिटिव्ह होल तयार होतो. अशा पद्धतीनं त्याची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढते आणि तो एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह टाईप ऑफ एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर. कसला म्हणायचं त्याला? पॉझिटिव्ह टाईप ऑफ एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजेच पी टाईप सेमीकंडक्टर. आणि मग पेंटाव्हॅलंट जर ऍड केला, हे बघा केलाय इथं, पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली तर काय होतंय? इलेक्ट्रॉन निगेटिव्ह इलेक्ट्रॉन तयार होतोय फ्री. इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी वाढते. निगेटिव्ह होतो ना, सबस्टन्स निगेटिव्ह होत नाही. नाहीतर म्हणाल बरं झालं बॅटरीचा पॉझिटिव्ह बॅटरीचा निगेटिव्ह, असं नाही होत. फक्त इलेक्ट्रो निगेटिव्हिटी वाढते. म्हणजेच असताना न्यूट्रलच असतात हे सगळे. म्हणजेच त्याला कसला म्हणूया? मग कसला म्हणूया? एन टाइप. एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर. एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर किंवा नुसतं एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर म्हटलं तरी चालतंय. एन टाइप पी टाइप म्हणलं की लक्षात आलंच आपल्या एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे. समजलं का इथपर्यंत? आता आपण बघूया पहिल्यांदा एन टाइप सेमीकंडक्टर, एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर. पहिल्यांदा बघूया एन टाइप. इथं लिहितो सर एन टाइप. हा, लाईट लावू का घालू? लावा. लाईट कोणी इथली लाईट बंद केली काय? हा बघा बरं आता. दिसतंय. ओके. मग आता एन टाइप एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर आता लागलीच आहे बघा. सोपं आहे एकदम. काय करणार तुम्ही? which substances you are going to use as a substrate. आता तुम्हीच सांगायचं, समजलंय तुम्हाला? सबस्ट्रेट म्हणून कोणाला वापरणार? टेट्राव्हॅलंटला. हा, म्हणजे सिलिकॉन किंवा आर्सेनिक. मारी. हा, सिलिकॉन किंवा जर्मेनियम. हा, सिलिकॉन किंवा जर्मेनियम. ह्याला तुम्ही सबस्ट्रेट म्हणून वापरणार. आता डोपॅन्ट म्हणून वापरणार कुणाला? मला करायचा एन टाइप. ट्रायव्हॅलंटला. अरे एन टाइप करायचंय. हा, पेंटाव्हॅलंटला. करताय उद्योग बघा. मग तुम्हाला कंपनी काढायला होय. पी टाइप मागितलं की एन देणार आणि एन टाइप मागितलं की पे देणार. कंपनी कशी चालायची तुमची? आणि मग कुठले? पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करणार. केलेली आहे बघा मी. फॉस्फरस इथं दाखवलाय, किंवा अँटीमनी दाखवा किंवा आर्सेनिक दाखवा. मग अशा पद्धतीनं दिस फॉस्फर गिव्स 4 electrons for 4 neighboring silicon atoms for covalent bonding. And 1 electron remains free, but it is under the influence of that 4 silicon and 1 phosphorus, so that it is free at that level only. It is free at that level only. And here म्हणजे थोडक्यात ह्याची एनर्जी बॅलन्स पेक्षा जास्त असते. ह्यांच्यापेक्षा, हे बॉन्डिंग मध्ये आहेत का नाही, त्यांच्यापेक्षा जास्त असते. आणि मग दिस सेमीकंडक्टर इज कॉल्ड एन टाइप सेमीकंडक्टर. मग सांगताना सांगायचं ऑन डोपिंग
pentavalent impurity in the intrinsic semiconductor. Electronegativity due to free electron is increases, so it is called negative type of extrinsic semiconductor or p type extrinsic semiconductor. झाला बघा तयार. आता असा सेमीकंडक्टर जर तुम्ही घेतला नॉर्मली डोप केलेला, तर सर्वसाधारणपणे हे जे बॉन्डिंग मधले इलेक्ट्रॉन्स आहेत का नाही, बॉन्डिंग मधले, ह्यांना एनर्जी जास्त लागते तोडायचे आणि मग फ्री करायचा आणि मग कंडक्शन साठी वापरायचा. पण हा जो राहिलेला असतो तो जरी इथं ह्या 5 जणांच्या मध्ये जरी बॉन्ड असला तरी सुद्धा त्याला थोडीशीच एनर्जी लागते, बाहेरून थोडीशीच एनर्जी लागते. किती लागते? तर तो सिलिकॉनचा असेल, सिलिकॉनचा, तर त्याला जवळजवळ 0.05 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी लागते बघा. 0.05 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी लागते. आणि सर्वसाधारणपणे तो जर जर्मेनियमचा वापरला असेल तर कमी लागते, 0.01 इलेक्ट्रॉन व्होल्ट लागते. म्हणजे जर्मेनियमचा चांगला बरं का वापरायला जर्मेनियम चांगला. ह्या इलेक्ट्रॉनला फ्री इलेक्ट्रॉन म्हणतोय ना आपण, ह्याला एवढी एनर्जी दिली की बस संपलं बघा, तो लगेच कंडक्शन साठी पळत जातो. परंतु तो जर जर्मेनियमचा असेल तर 0.05 इलेक्ट्रॉन व्होल्ट जरा जास्त लागते. सॉरी, सिलिकॉनचा असेल तर जरा जास्त लागते आणि जर्मेनियमचा असेल तर कमी लागते एनर्जी. अशा पद्धतीनं हा सेमीकंडक्टर तयार झाला. आता इथं मला सांगा ह्यांच्या बॉन्डिंगचं नेचर अगोदर बघूया. नेचर बघूया. हा कंडक्शन व्हॅलन्स बँड आणि हा कंडक्शन बँड. बोला, मला नेचर सांगायचं आहे, मी शिकवलंय. बोला, व्हॉट इज द नेचर ऑफ व्हॅलन्स बँड? कम्प्लिटली फिल्ड. बरोबर, कम्प्लिटली फिल्ड. हे काय चारीच्या चारी मध्ये आहेत म्हणजे 8 आहेत, म्हणजे कम्प्लिटली फिल्ड व्हॅलन्स बँड. कम्प्लिटली फिल्ड व्हॅलन्स बँड. बर, and what is the nature of conduction band? empty. Partly filled. Partly filled. empty, partly filled. परंतु लक्षात घ्या, सुरुवातीला एम्प्टीच असतात. का माहितीये का? का सांगतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये आता तुम्हाला ही फर्मी एनर्जी लेवल असते मध्ये, फर्मी एनर्जी लेवल, आणि हे जे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहेत ते पूर्ण एक्स्ट्रा नाहीत. मी तुम्हाला सांगितले मगाशी, पूर्णतः फ्री नाहीत. कसे आहेत ते? या 4 सिलिकॉन आणि 1 फॉस्फरस 5 जणांच्या अंडर इन्फ्लुएन्स आहेत. आणि मग तो कम्प्लीट फ्री नाही, पण एनर्जी जरा भरपूर आहे. ह्या बॉन्डिंग पेक्षा एनर्जी जास्त आहे. मग असे इलेक्ट्रॉन तुम्हाला कुठे आढळतात माहितीये का? हे बघा, या फर्मी एनर्जी लेवल मध्ये. आणि मग सिलिकॉन असेल तर 0.05 आणि जर्मेनियम असेल 0.01 एवढी एनर्जी दिली की लगेच कंडक्शन मध्ये जातात. म्हणजे फर्मी एनर्जी लेवल इन केस ऑफ एन टाइप सेमीकंडक्टर्स इज नियर द कंडक्शन बँड. कुठं? पी टाइप मध्ये फर्मी एनर्जी लेवल कुठं असते? नियर कंडक्शन बँड. बरोबर, कंडक्शन बँडला जवळ असते, इतकी एनर्जी त्यांची असते. पण हे कंडक्शन मध्ये नसताना आता तुम्ही, आता बघा इकडं, आता नेचर बदलते. आता मगाशी सांगितलेलं नेचर तुमचं बरोबर आहे. काय? व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड अँड कंडक्शन बँड इज एम्प्टी. मान्य. आता मात्र समजा हा सबस्टन्स मी कंडक्शन साठी जोडला. बघा इथं बॅटरी लावली आणि हा पी टाइप सेमीकंडक्टर मी या ठिकाणी जोडला. पी टाइप नव्हे, एन टाइप सेमीकंडक्टर यामध्ये मी जोडला. आता एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये आहेत फ्री इलेक्ट्रॉन्स. फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजेच या फर्मी एनर्जी लेवल मधले इलेक्ट्रॉन्स. आता तुम्ही बॅटरीनं पोटेन्शियल लावलं, किती लावायचं? किती लावायचं बघा, तेही पाठ करून ठेवा. सिलिकॉनचा जर सबस्ट्रेट असेल डोपिंग साठी वापरलेला, तर तुम्हाला 0.7 व्होल्ट लागतो. किती लागतो?
किती पोटेन्शियल लागतं बॅटरीचं कमीत कमी? 0.7 व्होल्ट. आणि तो जर जर्मॅनियमचा असेल तर तुम्हाला 0.3 व्होल्ट बस एवढं कमीत कमी लावावं लागतं तर कंडक्शन मिळतं. म्हणजे थोडक्यात एवढं पोटेन्शियल तुम्ही इथं या बॅटरीच्या साह्यानं लावलं की हे फर्मी एनर्जी लेवल मधले उड्डाण मारतात. कुठं कुठं उड्डाण मारतील? कंडक्शन बँड मध्ये. कंडक्शन बँड मध्ये. म्हणजे हा इलेक्ट्रॉन समजा इथला फ्री झाला आणि हा फ्री झालेला इलेक्ट्रॉन लगेच कोण ऍक्सेप्ट करणार आहे? पॉझिटिव्ह. बरोबर, पॉझिटिव्हने ऍक्सेप्ट केला. राहिला ह्याचा होल बघा, इलेक्ट्रॉन होल पेअर तयार झाली. इलेक्ट्रॉन होल पेअर तयार झाली. पण तशी पण होत नाही बरं का, तशी होत नाही. थांबा, तुम्हाला डिटेल सांगतो. हा इलेक्ट्रॉन इथला बघा, इथला इलेक्ट्रॉन ज्यावेळी पॉझिटिव्ह कडे पळायला सुरुवात होते, त्यावेळी तो मधल्या एखाद्या कोव्हॅलंट बॉन्डिंग असल्या ह्या कोव्हॅलंट बॉन्ड वर जाऊन आदळतो. हे बघा, आदळला. इथं आदळला म्हटला की इथला इलेक्ट्रॉन काय होतो, त्याला एनर्जी मिळाली. तो डायरेक्ट गेला बघा, इथून डायरेक्ट गेला कंडक्शन मध्ये. बघा, इथं होल तयार ठेवून, व्हॅलन्स बँड मध्ये होल तयार ठेवून तो डायरेक्ट गेला कंडक्शन बँड मध्ये. म्हणजे तेवढी एनर्जी वाढली त्याची. आणि मग या ठिकाणी तो धडकलेला जो इलेक्ट्रॉन आहे तो जाईल इकडं आणि इथं होल तयार होईल. मग हा मागचा आला, तोपर्यंत त्यानं होल घेतला, त्याचा होल तयार होईल. हा मागचा आला, त्याचा होल, त्यानं हा होल घेतला, हा माग त्याचा होल राहिला. अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉन डोनेट करूनच कंडक्शनला सुरुवात होते. काय करून कंडक्शनला सुरुवात होते रे? इलेक्ट्रॉन डोनेट. इलेक्ट्रॉन डोनेट करून कंडक्शनला सुरुवात होते. म्हणून यांना म्हणतात डोनर्स. कसले सेमीकंडक्टर? एन टाइप म्हणजे काय आहेत? डोनर्स. आणि ज्या इम्प्युरिटी पेंटाव्हॅलंट वापरते की नाही, हे बघा ह्या 3, त्यांना म्हणायचं डोनर इम्प्युरिटी. डोनर इम्प्युरिटीज. लक्षात आलं का? When N-type semiconductor is connected for the conduction purposes with the battery cell, at that time you will have migration of that free electron starts. When that free electron starts its migration, it collides on the covalently bonded electrons. At that time, if that bonding is weak, suddenly that electron becomes free with producing hole, and that hole and that 2 electrons, these are the charge carriers, and these electrons are donated and conduction start. म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट करून कंडक्शन स्टार्ट करतो. सो दॅट N टाइप सेमीकंडक्टर्स आर कॉल्ड डोनर्स. डोनर सेमीकंडक्टर्स काय म्हणायचं त्यांना? डोनर सेमीकंडक्टर्स. आणि the impurities which you are going to dope in the intrinsic semiconductor, they are called donor impurities. हे बघा इथं आहेत, फॉस्फरस, अँटिमनी, आर्सेनिक, या डोनर इम्प्युरिटीज आहेत. कसल्या इम्प्युरिटीज आहेत? डोनर इम्प्युरिटीज. हा, समजलं का? मग मला एक 2 गोष्टी तुम्ही सांगायच्या. ह्याचा युनिट व्हॉल्यूमचा तुकडा मी जर घेतला, याचा युनिट व्हॉल्यूम, आणि हे बघा बरं का, मगाशी तुम्ही काय सांगितलं होतं? व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड, कंडक्शन बँड इज एम्प्टी. आता कंडक्शन स्टार्ट झाल्यावर काय आहे रे? पार्शियल फिल्ड. दोघं पण पार्शियली फिल्ड. बघा की, व्हॅलन्स बँड होल तयार झाला. व्हॅलन्स बँड इज पार्शियली फिल्ड ऍज वेल ऍज कंडक्शन बँड इज पार्शियली फिल्ड. म्हणजे इथला पण जातो इलेक्ट्रॉन आणि ह्यातला पण येतो इलेक्ट्रॉन. अशा पद्धतीनं त्यांचं नेचर. आता मला सांगा, मी युनिट व्हॉल्यूमचा तुकडा जर घेतला पी टाइप एक्सटेन्सिक सेमीकंडक्टरचा, काय घेतला? युनिट व्हॉल्यूमचा तुकडा. त्यामध्ये चार्ज कॅरियर्स ई आहेत, इलेक्ट्रॉन आहेत, आणि चार्ज कॅरियर होल पण आहेत. मग NH हे होलची डेन्सिटी आणि NE ही इलेक्ट्रॉनची डेन्सिटी. व्हॉट शुड बी द रिलेशन बिटवीन देम?
काय रिलेशन असावं रे? अरे मुळात फ्री इलेक्ट्रॉन भरपूर आहेत आणि हे धडकल्यानंतर होल तयार होतोय, म्हणजे कोणाची संख्या जास्त? फ्री इलेक्ट्रॉन. अरे वा, बरोबर. म्हणजेच इन एन टाइप एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉन्स आर मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स. इलेक्ट्रॉन्स आर मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स and holes are minority charge carriers. आलं लक्षात आलं का? आता दुसरं एक मला तुम्ही असं सांगायचं, थांबूया बर. मग मला आता असं सांगा, या एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये त्याचे असणारे फीचर्स बघूया. काय काय फीचर्स तुम्हाला दिसले रे? तर एक, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये ऍड करण्यासाठी म्हणजेच डोप करण्यासाठी आपण कोणाला वापरलं? पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज ना वापरलं. मग ह्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन आणि फ्री होल्स यांच्यामध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स कोण आहेत? फ्री इलेक्ट्रॉन. फ्री इलेक्ट्रॉन्स आर दी मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स. आणि त्याच बरोबर कंडक्शन साठी कोण कोण वापरलं जातं? होल्स इन दी व्हॅलन्स बँड अँड इलेक्ट्रॉन्स इन दी कंडक्शन बँड. हा ठीक आहे. आता उद्या आपण काय करूया, पी टाइप सेमीकंडक्टर बघूया. आज 2 आर्टिकल शिकवलेत बरं का. कुठले कुठले? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, सगळं वाचायचं शब्द ना शब्द, लगेच वाचायचं. हा. आणि एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि त्यातलाच पी टाइप एन टाइप सेमीकंडक्टर, एवढं वाचायचं तुम्ही बरं का. आणि काय शंका असेल मला उद्या विचारायचं, किंवा ह्यात काहीतरी वेगळं दिलंय तुम्ही काय सांगितलंच नाही, असलं काय असलं तरी मला सांगायचं. आणि मग उद्या आपण बघूया पी टाइप सेमीकंडक्टर आणि पुन्हा डिव्हाइस चालू करायची. ओके ओके. हा, गुड नाईट. गुड नाईट.